ओके, जर कम्फर्टेबल तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या. सगळ्यांनी एकदा आपण ओमकारनी सुरुवात करतो, तर इथे पण स्टँडिंग ओमकारनी सुरुवात करूया. तर कम्फर्टेबल उभे राहा. सो ताट उभं राहा, डोळे बंद करा. लोणावळ्याचा श्वास अनुभवायचा आहे. काही गारवा फील करायचा आहे. माझं नाव आहे कल्पेश वैद्य. नमस्कार. माझं नाव सायली वैद्य. तिथे ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि त्यांचं आणि इन्स्ट्रक्शन दिले की तुम्ही फूड घ्या, फक्त आपलं फुकट गेलं नाही पाहिजे अन्न, असं तुम्ही ह्याची आश्रमाची काळजी घ्यायची सगळ्यांनी, ठीक आहे. आणि कोणाला काही अडलं तर लगेच मॅडमचा रूम नंबर किती आहे? नंबर 5 आहे आणि माझ्यावरती 23 रूम नंबर आहे, सेकंड फ्लोअरला. तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. तर बाकी अजून सगळ्यांची नावं आम्हाला पटकन कळलं नाही कोणाकोणाला, तुम्ही मध्ये मध्ये विचारू शकता. अरे तुझं नाव काय, तुझं नाव. तर नॉर्मली एवढं सगळ्यांना कळत की मुंबई, पुणे, अलिबाग, पनवेल आणि अजून अरे शाबास. मॅडमचं इंट्रोडक्शन करून देण्यासाठी रोप आहे. मॅडमचं नाव आहे श्रुती संतोष बोंद्रे. त्या सायकॉलॉजीमध्ये BA आहे, त्याने केलेलं आहे. आणि कोकण एज्युकेशनमध्ये 22 वर्ष शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. नंतर त्याने व्हॉलंटरी घेतलेली आहे. त्या आज समाजामध्ये वेगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला अनुसरून वेगळ्या पद्धतीचं आणि आधुनिक, कुठल्याही त्याला परंपरा न ठेवता समाजामध्ये जागृती करण्याचं काम करतात. त्या कीर्तनकार म्हणून काम करतात. कीर्तन पण रेग्युलर जे कीर्तन आहेत त्या पद्धतीचं कीर्तन नाही. ते कीर्तन आणि प्रवचन करताना ज्या समकालीन व्यक्ती आहेत किंवा समाजापुढे एक आदर्श ठेवण्यासारख्या व्यक्ती आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काय केलेलं काम आहे किंवा त्यांचं जे सक्सेस आहे ते समाजापर्यंत नेण्याचा ते प्रयत्न कीर्तन प्रवचन यातून करतात. मला असं वाटलं असेल की न्यूजपेपर काय लहानपणी वापरलं होडी बनवायला, मी बाकी काही नाही बोलले. तर आपला एक गेम आहे जो कपल्ससाठी पण आहे आणि तुमच्या इकडे तर तुम्ही पहिले सगळे पेअर्समध्ये उभे राहिलात तर आपल्याला अंदाजे किती जागा लागेल. आपल्याला दोघांनी कम्फर्टेबल उभे राहणार. काढा शक्यतो, खाली ठेवा आणि उभे राहा त्याच्यावर. पूर आलाय आणि तुम्ही आता सेफ आहात, व्यवस्थित त्या पेपरवर आहात. आता अजून पाणी वाढलंय तर अर्धा करायचा, फोल्ड इट. आणि आपला पाय जमिनीला एकदा झालं. रेडी सगळे. परत पाणी वाढवूया का? थोडं वाढवूया पाणी. आता काय करायचं तुम्ही ठरवायचं. पाणी अजून वाढलं. छान आहे. रिझल्ट डिक्लेअर होईल सेशन मध्ये. तरले